भुईवाडा बीट्स वाले या विसर्जन वाजवले. आग लागली. या लोकांनी वाजवायला पण सुरुवात केली वाटतं. सगळी जण घसरले. समोसा, कोल्ड्रिंक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. आपण आहो सायन रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळ. ट्रेनचा आवाज येईल जाम. तर थोडंसं एक मस्त शांत जागेवर शोधलंय. आता आपण इंट्रो तरी बनवूया. या जागेवर मस्त हिरवा आहे. तर आपण सायन रेल्वे स्टेशनच्या जवळच आहो. आपल्याला जायचं आहे धारावीमध्ये. धारावीमध्ये कॉल आहे आपल्याला सायराज बीट्स सोबत. तर आज बँजो पार्टीचं ब्लॉग बनणार आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. तर आज गणपती बाप्पांचं 12वा दिवस आणि अनंत चतुर्थी आज 11व्या दिवशी होती. विसर्जन झालं आमच्या घरच्या बाप्पांचा, पण मला काय जाताना नाही आला. जाम मिस केला मी कालच्या दिवसात. आपल्याला सायराज बीट्स ग्रुपने काही जाऊन दिला नाही. तो दिवस जाम महत्त्वाचं बोलतं असतं. पोरांची जाम गरज असतं. मला जावंचं होता गावात, पण आता मिस झाला. तर असो, आजचा दिवस आपण एन्जॉय करूया. काल त्या डोक्यात तेच विचार चालू होतं, जास्त काही एन्जॉय करताना नाही आला. आज करू. आणि आज शेवटचा कॉल आहे सायराज बीट्ससोबत या सीझनचो, या गणपती सीझनचो. तर धारावीमध्ये देखूया कैसा आता मचवून टाकू. तर बोलतात ना बँजोवाला, मचवून टाकू. मचात आहे. जाऊया आज. वाजवायचं आहे आपल्याला त्यांच्यासोबत आणि मस्त ब्लॉग बनवू. एन्जॉय करा शेवटपर्यंत तुम्ही पण. आणि आता आपलं व्हिडिओ जरासं लेट पण येतात काही दिवस, कारण या गणपतीच्या सणाच्या येत आहे ना, मी भरपूर ट्रॅव्हलिंग केली. आपल्या कोकणांच्या गावापासून, वाशियावेली गावापासून मुंबई परत गाव. तर वाजवासाठी ट्रॅव्हलिंग झाली आपली. त्यामुळे थोडासा व्हिडिओज आता लेट आलो काही दिवस. आता आपण परत दररोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहोत. तर नवीन अशी चॅनलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा. समजून घ्या. आता झाले व्हिडिओ लेट. टी शर्ट पण वेगळी घेतले आपल्या सायराज ग्रुपची. मी बॅगेच आणले कारण रात्री जायला लेट. आणि प्लस गुलालाने भरलेलो माटुंग्याचा विघ्नहर्ता आपल्या ग्रुपसाठी जाम फेमस असतं. सायराज बीट्स ग्रुपसाठी
तर ते नाचावला पण धमाल केली रात्री. तर गुलालाने पूर्ण भरलेलो, वाजवताना पण गुलाल, नाचावला गेलो तर पण गुलाल. म्हणजे आपलो ग्रुप होतो ना, खास गणपती बाप्पा होतं माटुंग्याचा विघ्नहर्ता. आज धारावीमधला टी शर्ट वलीच आणलं बॅगीत. आता घालावची का नाही ती पोराई घातले का नाही ते देखून ठरवू आणि मग त्या पुढचा समजेल तर पोचल्यावर. काही दिवस आहे ना पाऊस पण जाम आहे ना, त्यामुळे कपडे पण सुकत नाही. मी कपडे आणल्यात कमी, बाकीचं कपडे सगळे आपलं गावातात. ऐसा प्रॉब्लेम झाला आहे. आणि आज आहे ना लेट पण भरपूर झालं आहे. मी पण लेट आले आहे आणि आमचं ग्रुप पण लेट झालं आहे. ते डायरेक्ट लोकेशनला आल्यात. जर वाजवायचं आहे तर ते आल्यात आणि मी आता चाललं आहे स्टेशनपासून. म्हणा आता किती टाईम झालं काय माहिती, चालत जायचं आहे डायरेक्ट लोकेशन, कारण ते लोक तयारी करतात वाजवावची. सो आज डायरेक्ट वाजवावला पण पोचू शकते मी. कारण लेट होतं कारण काय माहिती आहे, आज मी जाम झोपलो, दुपारचं पण जाम झोपलो कारण रात्री लेट झोपलेलो. सो दुपारचं जो मी अलाराम लावलेला ना, निघावचा टाईम 1 वाजताचा लावलेला, उठलो 3 वाजता. आणि मला 3 वाजता ताई एरियात बोलावलेला, जाईत ना निघावचं असतं ना माटुंगत ना, तर बोलावलेला. सो त्या टायमात काही मी आज पोचलो नाही. आज ते पण समजून गेलं रात्री लेट झालं ना, सो जायला लेट होतं आहे. सगळं आपल्या खास करून आपलं जे बँजो पार्टीवालं वाजवणार असतात ना, त्यांच्यासोबत होतं आहे सर. हां हो ना. हां जा आता फटाफट चालत जाऊच आहे. व्हिडिओ काय करत राहिलो तर जाम लेट होईल अजून. भुईवाडा बीट्स वाले या विसर्जन वाजवले, आग लागली. आता ब्रास बँडवालं पण आहे, आपण थोडंसं उशीर राहिलो, देखाव नाही भेटला आपल्याला. या लोकांनी वाजवायला पण सुरुवात केली वाटतं. नाही दुसरा आपला ग्रुप नाही, दुसरा आहे. राहिलो यार, राहिले वाजवा सुरुवात.
तर एका दुकानात येऊन टी शर्ट चेंज केली, सायरस बेटची टी शर्ट घेतली.
सगळी जण घसरले, समोसा, कोल्ड्रिंक. ग्रुपचे अध्यक्ष ते का? अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आमचा संपलेला आहे. बरोबर 10 वाजल्यात. आपला धारावीचा विघ्नहर्ता चालला आता विसर्जनाला. इकुर्शी पण एक गणपती येते. बाकी पब्लिक सगळी झाली. कुठे जातात हे गणपती? माहीम साईडला. सीझन संपलेला आहे आमचा. हा शेवटचा कॉल. आता देवी डायरेक्ट. आमचे थाप प्लेयर नील्या आणि रोटा प्लेयर स्टार्ट टू एंड वाजवणारे सिद्धेश शिंदे. सगळं गणपती आहेत ना इकडची इकडे चालल्यात.
या रस्त्यावरची जाणारी सगळी गाडी थोपावलेलो आता चालू केल्यात, तरी पण अजून गणपती येतात. बाकी पोरा दमल्यात. पॅकिंग पण झालेलं आहे. टेम्पोची वाट टिकतात, टेम्पोची. एका छत्रीत माणसं. लवडामधून प्लॅस्टिक कसं लागलं तुला बोलतो पाऊस येईल येतोय म्हणून. नेमका आहे ना आमचा वाजवून झाला आणि पाऊस आयलाय तर आयलाय, तो अवऱ्या जोरात आयलाय. बाप रे. सगळं सामान पावसात भिजत ठेवलेला आणि पोरा छत्र्यात. पाऊस गेले आता. इथं आहे ना महत्वाचं डिस्कशन चालू आहे. आपल्या ब्लॉग मध्ये पप्पी हो अध्यक्ष, त्या ग्रुपचे अध्यक्ष, काय बोलणार आज आपला शेवटचा कॉल? फक्त हसणार काय? स्माइल दे का? अध्यक्ष खुश कमी बोलतात पण नाही पण आता रिलॅक्स दिसतात बघ. आता रिलॅक्स, सगळे कॉल संपले ना. आता आराम 2 दिवस. 15 तारखेपासून परत देवीचे काम चालू. 15 तारखेपासून तुम्ही लोक काय बोलणार का नाही? हे काय पूर्ण सीझन आपलं निवांतच होते. सगळे दमलेत. अध्यक्ष संपलेले आहेत. आपल्या अध्यक्ष राजाची गोळ आता आपल्या देवीचे का चालवतील. तुम्हाला कॉन्टॅक्ट असं देवीसाठी तर आम्हाला करा आपल्या साईड बीचच्या. आपला नंबर आणि आपले मॅनेजर अक्षय यांचा नंबर असेल. आपलं मॅनेजर दाखव भाई. हा, हे आपले मॅनेजर अक्षय कोकणातून दापोली ना. आम्ही खूप चांगल्या प्रकारे गणेशोत्सव गाजवलाय, पब्लिकला नाचवलाय. आता आम्ही बघू नवरात्र उत्सव मध्ये अजून चांगल्यापैकी गाजवू. आपलं पण आहे, आम्ही पण आहे. आज टीप पण पडले मस्त. आज आपल्याला सायराज बीट्सवाल्यांची बरीचशी टी शर्टा पण देखावला भेटली. एक या 2 या 3 या आत्ताचा आहे. तर मस्तपैकी सामान बिमान घेऊन आपल्या एरियात आल्याव सामान वगैरे उतरवला टेम्पोत ना. आलो भाई आलो. आता थोड्याच वेळात जेवण येणार आहे. म्हणजे पियानो प्लेयर काय सांगशील या वर्षीच्या सीझनचा? खूप मस्त झालं. फुल मचवून टाकली. शेवटचा दिवस पण मस्त झाला. मजा आली. 10 दिवसाचा प्रवास. सायराज बीट्स आणि हा माझा पहिला वर्ष होता मुंबईमधले बँजो वाजवण्याचा गणपती सीझनमधला. बाकी गेल्या वर्षी एक देवी वाजवलेली दसरा विसर्जन, यावर्षी पूर्ण सीझन वाजवला. मस्त नाना आमचा कीबोर्ड, दोन कीबोर्डिस्ट आहेत आपल्या ग्रुपसोबत. आशिष, नाना
नाना तुझं नाव काय आहे? नाना प्रवीण. हा उर्फ नाना. ही 2 माणसं आपल्या कोकणातली आहेत. मॅनेजर ग्रुपचे मॅनेजरला भेटलं ना मला. हा भेटले. भेटलं काय बोलतो? त्याला आता जेवायचं आहे, येते जेवण. मगाशी झाली ना भाई. जेवायला मस्तपैकी अंडा राईस आहे, एक पाणी बॉटल, चिमटो. जेवण म्हणा स्टेशनवर घेऊन येवायला जायला, कारण आपली शेवटची ट्रेन येऊची पाली आली. जेवण भरपूर लेट जायला. ॲक्च्युली ऑर्डर दिलेली पण ताई बनवली नाही, तर बनवायला जाम टाईम जायला. तो सोबत म्हणा जेवतानाच नाही राहा, स्टेशनवर घेऊन आले. आता ट्रेनमध्ये बसून खा. 12:42 ही ट्रेन आहे आता आपल्याला. तर ऐसा ट्रेनमध्ये मस्तपैकी अंडा राईस, चिकन पण होता. ते पोरा बोला ते अंडा राईस आहे, पण ते चिकन पण होता. चिकन राईस चायनीज खाल्ला. तिथे 12 दिवसानंतर यो गणपती बाप्पांचा 12वा दिवस होतो. म्हणजे एवढ्या दिवस फक्त व्हेज खात होतो, या नॉनव्हेज पहिलाच आपला. आणि मग ट्रेनमध्ये बसून 2 वाजलं म्हणा रूमवर येवला पनवेलला. तर पनवेलला आलो आणि मग झोपलो. यो दुसरा दिवस आहे, सकाळचं शूट करत आहे. बाकी मस्त वातावरण होता कालचा पण. 12वा दिवस लाईनीत एकदम गणपती, काय माहोल होता. गणपती बाप्पा वेगवेगळ्या मूर्त्या, मस्त मस्त मूर्त्या जात होत्या. तो पण देखत बसलेलो बराच वेळ. ते पाऊस पण जोरात, मुसळधार पावसाने पण त्रास दिलो. वाजवूसपर्यंत नाही आलो. वाजवून झाल्यावर जेव्हा आम्ही सामान भरावला लागलो, बँजोचा सामान, तेव्हा पाऊस एकदम जोरातच आलो. भिजून टाकलं बहुतेक. नशीब छत्री होते, कापड होता, ते वाचलो आम्ही. थोडंसं कमी भिजलो. बाकी ऐसो कालचो प्रवास होतो. बँजो वाजवलो. पूर्ण सीझन पण संपला. आता आपली देवी येतील, नवरात्री येईल. आणि आता जायचं आहे गावाला, आपल्या कोकणांच्या गावी जाते. तर आता पुढच्या व्हिडिओपासून तुम्हाला गावचे व्हिडिओ देखावला भेटू शकतात. तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओत आता आवराच कशी वाटली व्हिडिओ ती कमेंटमध्ये सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर पण करा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. पूर्ण व्हिडिओ देखली त्यासाठी मनापासून धन्यवाद. बाय.